नमस्कार मित्रांनो, आज आपण ससा आणि खारुताईची गोष्ट ऐकणार आहोत. एका हिरव्या घनदाट जंगलात अनेक प्राणी राहत होते. त्या जंगलात एक ससा आणि एक खारुताई देखील राहत होती. ससा फार वेगवान होता. तो जंगलात इकडून तिकडे पळत सुटायचा. जंगलात सारे प्राणी त्याच्या वेगाबद्दल बोलत असत. एके दिवशी ससा आणि खारुताई एकत्र बसले होते. ससा थोडा गर्विष्ठ असल्या कारणाने तो म्हणाला, खारुताई, माझ्यासारख्या वेगवान कुणी नाही. मी पळायला लागलो ना तर सगळे मागेच राहतात. खारुताई हसत हसत शांत आवाजात म्हणाली, वेग महत्वाचा आहे, पण शहाणपण आणि संयम यांनाही महत्व आहे हो. ससा थोडा चिडून म्हणाला, अगं तुला काय कळणार? चल आपण शर्यत लावू, बघू कोण आधी नदीपाशी पोहोचतंय ते. खारुताई अगदी शांतपणे म्हणाली, ठीक आहे, मला घाई नाही, पण मी आव्हान मान्य करते. शर्यतीची सुरुवात होते. डमरूंचा आवाज होतो, माकडांचा जल्लोष होतो. जंगलातील सारे प्राणी जमा होतात. माकडांनी डमरू वाजवला, हरणाने शिट्टी मारली आणि शर्यत सुरू झाली. ससा विजेप्रमाणे पुढे पळाला. खारुताई मात्र हळूहळू पण स्थिर पावलं टाकत पुढे जाऊ लागली. ससा हसतच स्वतःशी बोलत होता, अगं खारुताईला इथे पोहोचायला 1 तासभर लागेल. मी थोडा आराम करतो. ससा एका झाडाखाली बसला आणि गाढ झोपी गेला. खारुताई मात्र थांबली नाही. ती सतत चालत राहिली. खारुताईची जिद्द होती. खारुताईच्या मनात एक विचार आला होता, मी थांबायचं नाही. हळूहळू असले तरी सातत्याने पुढे चालत राहायचं. ती थकली तरी थोडा श्वास घेऊन परत पुढे निघाली. पक्ष्यांचा आवाज, पानांची सळसळ चालू होती. हळूहळू खारुताई नदीपाशी पोहोचली. जंगलातील सारे प्राणी आनंदाने टाळ्या वाजवू लागले. आता ससाची हार झाली. ससा इतक्यात जागी झाला. त्याने डोळे सोडले आणि पाहिलं, अरे खारुताई आधीच नदीपाशी पोहोचली होती. ससा लाजत म्हणाला, अगं खारुताई, मी तुझी टिंगल केली, गर्व केला, पण खरं यश सातत्याने प्रयत्न करणाऱ्यालाच मिळतं हे आज मला समजलं. खारुताई हसून म्हणाली, ससा मित्रा, वेग असला तरी संयम, शिस्त आणि चिकाटी नसली तर तो निरुपयोगी ठरतो. सगळ्या प्राण्यांनी खारुताईचं खूप गोड कौतुक केलं. ससा लाजला, पण त्याने मनोमन जिंकलं. गर्वाने नाही तर संयम आणि सातत्यानेच खरं यश मिळतं. तर मित्रांनो, सर्वांनी जिद्द आणि चिकाटी तर ठेवाच, परंतु संयम आणि शांतता अंगी बाळगा. आणि अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून